कल्याण डोंबिवलीतील राजकारणात मोठी घडामोडी घडली असून शिवसेना शिंदे गटचे पदाधिकारी अर्चित खडुकुल यांचे भाजपामध्ये प्रवेश झाले आहे, तर पक्षातील कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पद देण्यास विलंब झाला आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप त्याने केला आहे। भाजपने त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करत आगामी निवडणुकांमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला। तर या पक्षांतरामुळे कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली असून शिंदे गटाला हा राजकीय धक्का मानला जात आहे। भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदीजी आगे बढ़ो। युवा सेना विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होती शिंदे गट। भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा जय असो, वंदे। भारतीय जनता पार्टीचा जय असो। शुभम कांबळे जोरदार टाळ्या असुया। विनायक बंडे म्हणून त्यांना देखील विनंती आहे, आपटापाटीमध्ये स्वागत आहे। आर्यन शिर्के, करण पवार, राहुल गायकवाड, राहुल। भारतीय जनता पार्टीचा जय असो, भारत। भारतीय जनता पार्टीचा मी अर्चित खडकुल। मी आधी शिंदे सेनेमध्ये होतो, विधानसभा समन्वयक म्हणून। मी ज्यावेळेला ह्या पदावर होतो त्यावेळेला मला हे पद मागताना बरेच कार्यकर्त्यांनी वरिष्ठांनी मोडता घातला। मला ते पद हटून भांडून मागायला लागला आणि अशीच आमच्या विशालजींवर पण वेळ होती, त्यांनाही पर मीटिंग मधनं थोडासा उशीर झाला म्हणून त्यांना वरिष्ठांनी हाकलून काढलेला आहे। हे आमची तिकडे प्रत्येकची अशी काही ना काहीतरी मनोगत व्यथा आहे, दुःख आहे, त्याच्यामुळे आम्ही बरेचसे अजूनही नाराज आहोत आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये रविदादांच्या नेतृत्वात, नंदूदादांच्या नेतृत्वात आणि नितेश यांच्या नेतृत्वात आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही कायम कार्य करत राहू। आपण त्या दिवशी जो अलिखित करार त्यांनी मोडला, मग त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही तुमचे घ्या, आम्ही आमचे घेतो, त्याप्रमाणे घेतलेत। आणि तेच नाही, कालही मनसेची सुद्धा घेतले, आज शिंदे गटाचे आहेत, शिंदे शिवसेनेचे आहेत, काही दिवसांनी उबाडाचे पण येतील। आमच्याकडे काम करण्याची खूप संधी आहे, मान सन्मान आहे, प्रत्येकाला काम करण्यासाठी आम्हाला संधी मिळते। ते भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण या व्यक्तीवर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 1 लाखच्या वरती कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे। ही त्यांचीच किमी आहे, त्यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आज सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये येते। महेश गायकवाड सांगितलं की त्यांनी आमदारांनी 10 घेतले होते, त्यांनी 100 घेतले, आता तुम्ही 25 घेतले। आम्ही काय करतो, आम्ही कासव आहेत ना, थोडं हळूहळू चालत घेऊ। कासवाची चाल आहे आमची, पण जिंकणार आम्ही शर्यतीमध्ये। जसे आज काय पक्ष प्रवेश झाला, नक्की हा उत्तर कोणाला होता? भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला उत्तर देण्यासाठी आम्ही पक्ष प्रवेश करत नाही। भारतीय जनता पार्टी 100% करण्यासाठी आमच्या नेते मंडळींनी आणि आम्ही सगळ्यांनी ठाण मांडलेलं असतं। त्यामुळे आम्हाला 100% भारतीय जनता पार्टी वाढवायची आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जो कार्यकर्ता ज्या पक्षातून येईल त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर आम्हाला सांगितलं की मला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय, तर आम्ही जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये त्यांना पार्टीमध्ये आम्ही प्रवेश देतो आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो। आजही आपण बघितलं असेल, काल बऱ्याच महिला, जवळजवळ शेकडो महिला काल डोंबिवली पश्चिमेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला। आज पण जवळजवळ 25 युवक तरुण कार्यकर्ते आहेत सगळे, तर सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि अनेक जण सांगतायत आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय। हळूहळू सगळेजण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतील। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, कल्याण।